गोकुळ दूध संघाशी संलग्न हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा अत्तिग्रे इथं आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना गोकुळचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी म्हैशीच्या दूध वाढीसाठी दूध उत्पादक दूध संस्थांनी एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। वासरू संगोपन योजना, परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी, मिल्किंग मशीन यासह विविध योजनांच्या माध्यमातून गोकुळनं हातकणंगले तालुक्यातील 96 संस्थांच्या उत्पादकांना सुमारे 51 लाख रुपयांचं अनुदान दिल्याचं पाटील यांनी सांगितलं। यावेळी पूर परिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवण्यासह उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या विस्तार सुपरवायझर यांचा सत्कार करण्यात आला। किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या उत्पादकांच्या वारसांना आणि मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रक्कमेच्या धनादेशांचं वाटप करण्यात आलं। संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्त, मिल्को टेस्टर, संगणक, गुण नियंत्रण या विभागांच्या कामकाजासंदर्भात उत्पादक आणि दूध संस्थांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करण्यात आलं। या सभेला संचालक, संघाचे अधिकारी, दूध संस्था कर्मचारी, संघटना प्रतिनिधी तसंच तालुक्यातील दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक उपस्थित होते।